महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली आहे। या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील शिवसेना संपर्क कार्यालय येथे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्राध्यापक शिवाजी सावंत यांनीही या शिबिरास भेट दिली। या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता। या शिबिराबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी अधिक माहिती दिली। पहिला कॅम्प आहे सोलापूर शहरामध्ये। आम्ही ॲट ए टाइम 6 ठिकाणी या कॅम्पचा शुभारंभ करत आहे आणि ज्या काही सोलापूर शहरातल्या भगिनी असतील त्यांचा मोफत ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत। याचबरोबर मी सर्व सोलापूर शहरातल्या माता भगिनींना विनंती करतो की तुम्ही कुठेही पैसे देऊन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे। आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत। शिंदे साहेबांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे, तर आमचंही कर्तव्य आहे की आपला फॉर्म मोफत भरला पाहिजे, व्यवस्थित भरला पाहिजे, जेणेकरून आमची एकही भगिनी लाभार्थ्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी नक्की आम्ही घेऊ। आणि फॉर्म भरण्याकरता मी सोलापूर शहरामधील अन्य लोकांना एवढं आवाहन करतो की कुणी आमच्या भगिनींकडनं पैशाची उकळून करत असेल, 10 रुपये 100 रुपये 50 रुपये असे घेणाऱ्या वेगवेगळ्या घटना कानी पडा लागलेल्या आहेत। मी आमच्या शिवसैनिकांना पण विनंती करतो की असं कुठंही आपल्यास आढळलं तर त्या सेतू केंद्र असेल, कुणी पैसे घेणार असेल, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, निमशासकीय कर्मचारी असेल, त्याची गय होणार नाही। शिवसेना स्टाईलने आम्ही त्याला सोडणार नाही, कारण एकीकडे मुख्यमंत्री मोफत योजना आणतात आणि त्यांच्या नावावर जर पैसे उकळण्याचं काम जर कोण करणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही। मी अजून एकदा विनंती करतो की जोपर्यंत सोलापूरची शेवटच्या बहिणीचा फॉर्म भरून होत नाही तोपर्यंत हे शिबिर असंच चालू राहणार आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।